नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण मागच्या भागामध्ये मॅथमॅटिकल लॉजिक याचे आपण 2 पार्ट मध्ये मी व्हिडिओज टाकलेले आहेत. ते प्रॉपर बघून घ्या आणि आपल्या लॉजिकचे मार्क्स कन्फर्म करून घ्या. जे 8 मार्कांचा चॅप्टर विचारला जातोय, मी एकदम इझीएस्ट आणि सिंपल वे तो अपलोड केलेला आहे. ते फक्त एकदा समजून घ्या आणि आपले 8 मार्क्स पक्के करा. तर आज नवीन या भागामध्ये आपण मॅट्रायसेस घेऊन येत आहोत. नवीन चॅप्टर मॅट्रायसेस, जो आपल्या बोर्डला 5 मार्कांना हमखास विचारला जाणारा चॅप्टर आहे. चला, तर याचे आपल्याला बघायचे काय, तर मॅट्रायसेस मध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की मॅट्रायसेस मध्ये 5 मेन मेथड आहेत. कशाच्या, तर फाइंड द इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स बाय युजिंग एनी वन ऑफ द मेथड. या मेथडचा यूज करून तुम्हाला इन्व्हर्स काढायला विचारला जातो. कोणते मेथड आहेत 5? ऍडजॉइंट मेथड असेल, रो ट्रान्सफॉर्मेशन असेल, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल, इन्व्हर्जन मेथड, शेवटचे आहे रिडक्शन मेथड. आता यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त प्रश्न जे आपण विचारले जातात किंवा विचारले गेलेले आहेत ती म्हणजे महत्त्वाची मेथड आहे ऍडजॉइंट मेथड. त्यानंतर सगळ्यात जास्त प्राधान्य दिले गेले ते म्हणजे रिडक्शन मेथड. या 2 मेथड आपल्या परफेक्ट आपल्याला जमायलाच पाहिजे आणि यायलाच पाहिजे. तर या 2 मेथडचं मी तुम्हाला प्रॉपर डिटेल एक्सप्लेनेशन देणार आहे. त्यानंतर रो कॉलमचे तुम्हाला होतं एक एक्झाम्पल दे. जमत असेल तर नक्की सोडवा, नसेल जमत तरी काही प्रॉब्लेम नाहीये. रो आणि कॉलमचे मेथड ऍटलीस्ट 2x2 चे मॅट्रिक्स तरी करून ठेवाल, कारण रो आणि कॉलम मेथड अवघड नसून ती कॅल्क्युलेशन मध्ये मुलं कुठे ना कुठे स्टेप मध्ये गडबड करतात. म्हणून मी हे सांगेल की जरी पेपर तुम्ही सोडवत असाल त्या पेपर मध्ये रो आणि कॉलमचा जर क्वेश्चन आला, जरी तुम्हाला मेथड जमत असेल तर तो क्वेश्चन नक्की शेवटी सोडवायला घ्या, कारण आपण कुठे चुकू, कुठे जास्त वेळ घालू आपल्याला माहित नसतं. म्हणून सगळ्यात सोपी मेथड ऍडजॉइंट मेथड, सगळ्यात इझी मेथड रिडक्शन मेथड, आणि जी जास्तीत जास्त विचारली पण तेच जात आहे. म्हणून आपण स्टार्ट करू लगेच. ऍडजॉइंट मेथडला आपण स्टार्ट करूया. चला, तर बघा तुमच्या समोर मी मेथड ठेवलेली आहे. सगळ्यात पहिली मेथड ऍडजॉइंट मेथड. या ऍडजॉइंट मेथड आपण यूज करणार आहोत फाइंड द इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स बाय ऍडजॉइंट मेथड. जर विचारलं तर ऍडजॉइंट मेथडच्या स्टेप्स काय, तुमच्या समोर मी स्टेप्स मांडलेल्या आहेत. पहिली स्टेप आहे बघा, फाइंड द डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड करा. डिटर्मिनंट काय असला पाहिजे, तो 0 येता कामा नये. डिटर्मिनंट 0 जर आला तर तो मॅट्रिक्सचा आपण इन्व्हर्स फाइंड करू शकत नाही. तर मग त्या ठिकाणी काय करणार, जर लक्षात घ्या डिटर्मिनंट 0 आला, इन्व्हर्स मिळत नाही, त्या मॅट्रिक्सला लक्षात घ्या काय म्हणतात रे, जर डिटर्मिनंट 0 आला तर त्याला आपण सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतो. सिंग्युलर मॅट्रिक्स, किंवा त्यालाच म्हणतात काय रे, नॉट इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स. यावर एक क्वेश्चन विचारतो बघा, नॉट इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स. इन्व्हर्टेबल नॉट इन्व्हर्टेबल हा एक टॉपिक आहे बघा. इन्व्हर्टेबल सांगायचं कारण 2 मार्काला याच्यावर एक क्वेश्चन विचारला गेलेला आहे. नॉट इन्व्हर्टेबल काय असतं, नॉट इन्व्हर्टेबल की सांगा म्हणतात की गिवन मॅट्रिक्स इज इन्व्हर्टेबल ऑर नॉट इन्व्हर्टेबल. जर एखाद्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 आला तर त्याला एक तर सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतात किंवा त्याला नॉट इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स म्हणतात. जर एखाद्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 नाही आला तर त्याला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतात किंवा इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स म्हणतात. हे लक्षात असू द्या, 2 मार्काला क्वेश्चन किंवा एमसीक्यू येऊ शकतो. म्हणून मी काय सांगत नाही, कारण एवढा हा टॉपिक नाही. डिटर्मिनंट सगळं चेकिंग करता येतो. असो, चला मी सांगितलं तर आपल्याला इन्व्हर्स काढण्यासाठी डिटर्मिनंट 0 येता कामा नये. मग काय आला पाहिजे, तर तो डिटर्मिनंट 0 येता कामा नये, काही येऊ द्या 0 सोडून, नॉन 0. सेकंड स्टेप आहे फाइंड मायनस ऑफ मॅट्रिक्स. मायनस कसे काढायचे सांगेल मी सम मध्ये. फाइंड कोफॅक्टर्स. कोफॅक्टर साठी तुमच्याला इझी वे दिलाय मी तुम्हाला. जर 2x2 मॅट्रिक्स असेल तर हा यूज करा, 3x3 मॅट्रिक्स असेल तर हे यूज करा. 2x2 साठी काय, प्लस मायनस मायनस प्लस. 3x3 साठी काय, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. बघा हे काय असेल तर तेव्हा जेव्हा सम सॉल्व्ह करू आपण तेव्हा कळेल कसं यूज करायचं. पुढचा फाइंड ऍडजॉइंट. ऍडजॉइंट काढणे म्हणजे टर्न्स रोज इनटू कॉलम्स. रोला फक्त कॉलम मध्ये कन्वर्ट करा. त्यानंतरची स्टेप आहे शेवटची, म्हणजे आपला फॉर्म्युला A इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इनटू ऍडजॉइंट ऑफ A. आता एक काम करूया, मी एक 2x2 चा सम आपल्या समोर ठेवलाय, तो एकदा प्रॉपर समजून घेऊया. नंतर एक 3x3 चा ठेवेल, तो एक समजून घेऊया, म्हणजे ही मेथड आपली कन्फर्म झाली आहे. चला 2x2 चा सम. पहिलं आपलं काम, याचं काय फाइंड करायचं आपल्याला, डिटर्मिनंट. त्याचं मी डिटर्मिनंट काढतोय. डिटर्मिनंट काय येतो बघा, डिटर्मिनंट कसा फाइंड केला जातो, सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन. चला याचं क्रॉस करा, किती आला, 2 × 3 6. मिडल साइन असतो कंपल्सरी मायनस, आणि त्यानंतर यांचा क्रॉस करा 4 × -2 म्हणजे -8. किती आन्सर आलं बघा, मायनस मायनस होणार प्लस, म्हणजे 6 + 8 दॅट इज 14. हा झाला आपला डिटर्मिनंट ऑफ A. डिटर्मिनंट 0 आलाय का आपला,
डिटरमिनंट 0 आलेला नाही, मग काय म्हणायचं आपल्याला, डिटरमिनंट ऑफ ए विच इज नॉट इक्वल टू 0. 0 नाहीये म्हणजेच काय म्हणू शकता, ए इनवर्स एक्झिस्ट, ए इनवर्स मिळतो याचा. ठीक आहे, चला मग डिटरमिनंट मिळत असेल तर काय फाइंड करायचे, पहिले स्टेप सांगितली तुम्हाला मी, मायनस काढायचे. म्हणजे कसे फाइंड करायचे बघा, तर मायनस इथे मी मांडतो आपल्या समोर, बघा किती डिटरमिनंट आला आपला, डिटरमिनंट आलेला आहे 14. हे आता डिटरमिनंट 0 आलाय का नाही आला, मग काय विच इज नॉट इक्वल टू 0. 0 नाही म्हणजेच काय, ए इनवर्स एक्झिस्ट, ए इनवर्स मिळू शकतो, आपल्याला काय हरकत नाहीये. पण चला पहिली स्टेप काय होती, त्याचे मायनस फाइंड करायचे. चला मी पहिले मायनस काढतो, मायनस ऑफ मॅट्रिक्स ए किंवा मायनस फाइंड करून घेऊया. चला मायनस कसे फाइंड करत होता, तर 4 एलिमेंट आहेत आपल्याकडे. तर बघा M11, M म्हणजे काय, मायनर कुणाचा, फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंटचा मायनर हवाय, फर्स्ट रोचा सेकंड एलिमेंट, सेकंड रोचा फर्स्ट एलिमेंट, सेकंड रोचा सेकंड एलिमेंट, म्हणजे M22. चला आता इथे ही मायनस काढून घेऊया. काय बघा, पहिल्या रोचा पहिला एलिमेंट म्हणजे पहिल्या रोचा, हे बघा आपला रो नंबर हा R1 असतो पहिला रो, हा तुमचा R2 असतो दुसरा रो. मग पहिला रो आणि दुसरा रो आहे. पहिल्या रोचा पहिला एलिमेंट कोण आहे बघा, 2 आहे, पण त्याचा मायनर हवाय. मायनर पाहिजे असेल तर त्याचा रो आणि त्याचा कॉलम स्किप करा, उरलेला एलिमेंट. किंवा सिंपल तुम्ही काम करा, तर डायगोनल एलिमेंट बघा, डायगोनल म्हणजे असं क्रॉस मध्ये बघा, तोच त्याचा आन्सर असतं. तुझा मायनस कोण होणार, 3. त्यानंतर पहिला रोचा दुसरा एलिमेंट कोण आहे, -2 आहे, -2 चा मायनर कोण, त्याचा डायगोनल एलिमेंट बघा कोण आहे, 4. पुढचा सेकंड रोचा फर्स्ट एलिमेंट कोण आहे, आता सेकंड रोचा पहिला एलिमेंट 4 आहे, त्याचा मायनर कोण, क्रॉस बघायचं फक्त -2. आणि सेकंड रोचा सेकंड एलिमेंट म्हणजे कोण, 3 चा आपल्याला काय पाहिजे रे, मायनर, त्याचा क्रॉस बघा काय, 2 झाले बघा. याला म्हणतात मायनस. असे मायनस काढले जातात, जे आलेले मायनस असतील ते व्यवस्थित मॅट्रिक्स मध्ये पुन्हा एकदा मांडा. काय मायनस आले माझे, 3, जास्त जागेवर मांडा, 3 4, त्यानंतर बघा -2 आणि हा काय आला माझा +2. मायनस फाइंड केलेले आहेत. त्यानंतर पुढचे स्टेप काय आपले, फाइंड कोफॅक्टर्स. तर कोफॅक्टर्स फाइंड करून घेऊया. चलो स्टेप बाय स्टेप कोफॅक्टर्स वर येऊ. मायनस झाले की पुढे म्हणाले की कोफॅक्टर्स ऑफ मॅट्रिक्स, कोफॅक्टर्स ऑफ मॅट्रिक्स किंवा कोफॅक्टर्स ऑफ ए, त्याचे मी कोफॅक्टर्स फाइंड करतोय. कोफॅक्टर्स काढायचे बघा, 2x2 चा मॅट्रिक्स आहे आपला. कोणता आहे, 2x2 चा मॅट्रिक्स आहे. 2x2 साठी 2x2 चा हे फॉर्म्युला यूज करा. कसा यूज करायचा आहे, तर बघा पहिल्या एलिमेंटला पहिल्या साइनने मल्टिप्लाय करायचं. बघा 3 * +3, दुसरा एलिमेंट दुसऱ्याला 4 * -4, तिसरा एलिमेंट तिसरा -2 - +2 आणि +2 +2 झाले बघा. याला म्हणतो आपण कोफॅक्टर्स ऑफ मॅट्रिक्स. कोफॅक्टर्स मध्ये दोन स्टेप मला वाटतं सर्वांना कळायला असाव्यात. काय झालं बघा, मायनस काढले, आपण फक्त त्याचे डायगोनल क्रॉस एलिमेंट घेतले पटपट आणि तिथे आपण यामध्ये मांडले. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता शॉर्टकट पद्धतीने, हा मायनर कसे काढले आपण, सिंपल जे आहेत उलट रिव्हर्स लिहिले बघा, रिव्हर्स इकडून लिहित गेलो बघा. 3 4 इकडून लिहिताना सरळ लिहायचं, तिकडून लिहिताना उलट 3 4, इथे लिहिलं 3 4. त्यानंतर -2 2 -2 2 असंही लिहा, कसंही लिहा, पण मायनर प्रॉपर लिहा. कोफॅक्टर कसे काढायचे, तर 2x2 चा मॅट्रिक्स असेल तर फक्त 2x2 च्या साइडने मल्टिप्लाय करा प्रत्येक नंबरला. झालं. आता पुढची स्टेप, कोफॅक्टर्स नंतर स्टेप होती फाइंड ऍडजॉइंट. मी इथे ऍडजॉइंट काढून घेतोय, ऍडजॉइंट ऑफ ए. ऍडजॉइंटचा फॉर्म्युला काय, तर काय सांगितलं, टर्न रोज इनटू कॉलम्स. त्या रोला कॉलम मध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे, मी पहिला रो जो आहे तो मी पहिला कॉलम मध्ये लिहितो. बघा आडवा जो रो आहे पहिला 3 - 4, तो माझा पहिला कॉलम होणार. याला म्हणतात काय रे, आपण काय करतोय, ऍडजॉइंट फाइंड करतोय, म्हणजे रोला कॉलम मध्ये कन्वर्ट करतो. हा 2 2 आहे, तो सेकंड कॉलम होणार. झाला ऍडजॉइंट. आणि शेवटचा म्हणजे काय, फॉर्म्युला. काय फॉर्म्युला दिसतोय बघा, A इनवर्स इज इक्वल टू 1 डिटरमिनंट ऑफ A इंटू ऍडजॉइंट ऑफ A. इथे व्हॅल्यूज टाकू. 1 डिटरमिनंट किती काढलाय बघा आपण आता, 14. डिटरमिनंट आहे 14. ऍडजॉइंट किती आहे, तर ऍडजॉइंट बघा आपला फायनल ऍडजॉइंट काढलाय आपण 3 2 -4 2. हे आलं आपला A इनवर्स. हे आपलं फायनल आन्सर. जो आपण विचारलं होतं बघा ऍडजॉइंट मेथड ने इनवर्स काढा म्हटलं, मला वाटतं एकदम इझी वे सांगितलंय. मायनस, त्यानंतर इथे फाइंड करताय कोफॅक्टर्स, इथे फाइंड केला आपण ऍडजॉइंट, इथे फाइंड केला फायनल फॉर्म्युला.
ॲडजॉईंट यामध्ये काही शंका नसावी. आता तुम्ही जर म्हणाल तुम्ही क्रॉस चेकिंगसाठी पण तुम्हाला याचं शॉर्टकट सांगू शकतो. क्रॉस चेकिंगसाठी याचं डायरेक्ट काय आन्सर असतं बघा, की क्वेश्चनवरून डायरेक्ट आपला आन्सर सांगू शकतो आपण. क्रॉस चेकिंगसाठी बघा, क्रॉस चेक करायचं तुम्हाला आपला आन्सर करेक्ट करू काय चेक करायचं. फॉर्म्युला असतो इनव्हर्स इज इक्वल टू फॉर्म्युला हाच 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ हे तुम्ही काढलेलं असणार. डिटरमिनंट काढायला काय हरकत नाहीये, प्रोटीनच आहे. फक्त आतमधले एलिमेंट काय करायचे असतात की यांचं फक्त बघा जे क्वेश्चन दिलाय तुम्हाला त्या क्वेश्चनचं फक्त क्रॉस बघा यांचं तुम्हाला फक्त इंटरचेंजिंग करायचं असतं. या दोघांचं इंटरचेंजिंग 3 आणि 2 चं 3 इथे येतो 2 इथे जातो आणि उरलेले जे दोन एलिमेंट असतात त्यांचं फक्त साइन चेंज करा. -2 चा होत असतो +2 आणि +4 चा होता -4. बघा उत्तर तेच आलंय का, तेच आलंय. म्हणजे क्रॉसही चेक करायला आपल्याला इझी मेथड आहे. ठीक आहे, चला तर या ठिकाणी आपल्या ॲडजॉइंट मेथडचं 2/2 झाला. आता एक तुम्हाला मी 3/3 दाखवून देतो म्हणजे मेथड आपली फिक्स झाली आहे. चला तर आता स्टार्ट करू आपण. काय करू याचा 3/3 चा मॅट्रिक्स आपल्या समोर आहे. याचा फाइंड करू तुम्ही पहिले डिटर्मिनंट, पहिली स्टेप. काय डिटर्मिनंट काढायचं आपण, पहिला एलिमेंट 1 तसाच ठेवायचा. त्यानंतर त्याचे खालचे एलिमेंट स्किप करा. उरलेले खालचे 4 एलिमेंट त्यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 5 10, मिडल साइन -4 * 0 0. त्यानंतर मिडल साइन कंपल्सरी आहे मायनस असतं. पुढचा एलिमेंट घ्या कोण आहे 2, 2 च्या खालचे एलिमेंट स्किप करा. हे दोन इकडचे खालचे एलिमेंट हे दोन खालचे दोघांचं क्रॉस करायचं आहे. आता 0 आणि 5 ला मल्टिप्लाय केलं 0च येणार आणि 4 ने 0 ला मल्टिप्लाय केलं 0च येणार. पुढचं साइन कंपल्सरी असतं प्लस आणि पुढचा एलिमेंट आहे बघा 3, 3 च्या खालचे एलिमेंट मी स्किप केले तर याचा क्रॉस करा. हे दोन 4 एलिमेंटचा क्रॉस करा. 0 * 0 0 -2 * 0 0. किती आलं बघा आपलं आन्सर फायनली 1 इन ब्रॅकेट 10, 2 इन ब्रॅकेट 0, 3 इन ब्रॅकेट 0. म्हणजे फायनल आन्सर 10 1 जा 10. हे सगळे 0 झाले. म्हणजे a चा डिटरमिनंट 10 आलेला आहे. आपलं डिटरमिनंट 0 आलंय का, सो यू कॅन से डिटरमिनंट ऑफ a नॉट इक्वल टू 0. 0 जर नसेल तर मग म्हणू शकता a इन्व्हर्स एक्झिस्ट झालेला आहे. a इन्व्हर्स आम्ही फाइंड करू शकतो. मग a इन्व्हर्स काढला असेल आपला काय फाइंड करायचं तर मायनस. आता मायनस फाइंड करता मी इथे देतो का मायनस. आता 3/3 मॅट्रिक्स असल्यामुळे जरा थोडं कंटाळवाले मायनस असतात पण एकदम सिंपल वे मी जसा डिटरमिनंट फाइंड केलेला आहे तसाच तंतोतंत फाइंड करा. म्हणजे तुमचं काम वाचवणार आहे. काय काम वाचतं ते सांगतो बघा. इथं बघा मायनस आपल्याला कोणते कोणते, पहिल्या रोचा पहिला मायनस, दुसऱ्या रोचा पहिल्या रोचा दुसरा मायनस, पहिल्या रोचा तिसरा मायनस, त्यानंतर सेकंड रोचा फर्स्ट मायनस, सेकंड रोचा सेकंड मायनस म्हणजे m21 m22 m23 मायनस काढायचे आहेत. m31 m32 m33 प्रॉपर समजून घ्या. आता बघा हे मायनस मध्ये पहिले जे मायनस असतात m11 m22 m13 आधीच फाइंड केलेले असतात आपण. पहिले तीन मायनर कुठे तर म्हणून तुम्ही ब्रॅकेट केलं बाबा प्रॉपर. ब्रॅकेट मध्ये चेक करा. पहिल्या ब्रॅकेट मध्ये उत्तर काय आलं 10, तोच तुमचा पहिला मायनर असतो. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय आन्सर आला आपलं बघा 0, तो तुमचा दुसरा मायनर असेल. तिसऱ्या ब्रॅकेट मध्ये आलाय बघा 0 - 0 0 म्हणजे 0 आलाय हा आपला तिसरा मायनर. 3 मायनर आपले झाले. हे काम इथं वाचलं. म्हणून डिटरमिनंट व्यवस्थित काढायचं. 3 मायनर आपले वाचवायचे. पुढचं काम आता सेकंड रोचा पहिला मायनर बघा. सेकंड रो कोणी आपलं बघा आता पहिल्या रोचं काम झालेलं आहे. म्हणजे हा झालाय हा झाला हा झालाय. आता 0चा मायनर काढायला मी स्टार्ट करतोय. मायनर कसं काढायचा आहे तर 0चा रो कट करायचा आणि 0चा कॉलम कट करायचा. रो आणि कॉलम जर कट केला 0चा हे गेलं हाही गेले. वरचे दोन एलिमेंट खालचे दोन एलिमेंट यांचा क्रॉस करा आणि लिहा. किती येणार बघा उरली 2 * 5 10, 10 किती आलं बघा 10 मायनस 3 * 0 0 म्हणजे 10 - 0 इथं मायनर आला बघा तुमचा 10. पुढचा आता सेकंड रोचा सेकंड एलिमेंट म्हणजे कोण होतं त्याचा पुढचा एक एलिमेंट घ्यायचा 2 चा काढायचा आपलं मायनस. 2 बघा एकदम सेंटरला आहे. त्याचा रो कट केला त्याचाच कॉलम कट केला असं प्लस साइन कट होईल बघा सेंटरला. तर कॉर्नर होतील हे कॉर्नर आणि हे कॉर्नर. चला क्रॉस करा. 1 * 5 5 मायनस 3 * 0 0 म्हणजे 5 - 0 5. पुढचा मायनर सेकंड रोचा थर्ड एलिमेंट कोण आहे बघा 4. 4 चा बघा पाहिलं तर 4 चा पुन्हा रो कट करा 4 चा कॉलम कट करा. बरोबर असा हे साइन करता म्हणजे वरचे दोन आणि हे खालचे दोन एलिमेंट होते. यांचा क्रॉस 1 * 0 0 मायनस 2 * 0 0 म्हणजे उत्तर 0 झालं बघा. झाले बघा. पुढचे मायनर आता पुढचे कोणते मायनर काढायचे आपल्याला पुन्हा थर्ड रोचे. थर्ड रोचा पहिला कोण आता 0 आहे. 0चा पुन्हा रो कट करा 0चा त्याचा कॉलम कट करा म्हणजे बरोबर हे चार एलिमेंट वरचे उरतील. त्यांचं क्रॉस केलं मी 4 * 2 8 8 मायनस कुठं आलं बघा आपलं 0 चालू आहे हा कट झालाय 2 4 8
3 2 6, 8 - 6 म्हणजे 2. थर्ड रोचा दुसरा एलिमेंट कोण आहे बघा 0. 0चा पुन्हा रो आणि कॉलम कट करा. हे जर कट केलं तर बरोबर हे दोन एलिमेंट हे दोन उरतील. यांचा क्रॉस 1 4 जा 4 -0 × 3 0 म्हणजे उत्तर आलं बघा आपलं 4. पुढचा मायनर आता 5 आहे. 5चा रो आणि कॉलम कट करा म्हणजे त्याचा हा रो कट झाला 5चा, 5चा हा कॉलम म्हणजे 4 एलिमेंट उरत आहेत. त्यांचा क्रॉस करा 1 × 2 2 -2 × 0 0 2 - 0 2 आलं. चला या ठिकाणी मायनस फाइंड केलेला आहे. मायनस फाइंड करणं थोडं हार्ड होतं पण आता बाकी इथं पुढे पटपट सॉल्व्ह होते. हेच प्रॉपर फाइंड करून घ्या. आलेले मायनस काय करा एका मॅट्रिक्स मध्ये मांडून घ्या. मी इथे मांडून घेतो एकदा. काय काय आलं बघा व्हॅल्यूज 10 0 0 10 5 0 2 4 2 झाले बघा मायनस. मायनस काढल्यानंतर आपल्याला काय काढायचं बघा त्याचं मायनस फाइंड केल्यानंतर त्याचे कोफॅक्टर्स फाइंड करून घ्या. इथे मी म्हणतो बघा कोफॅक्टर्स ऑफ ए. कोफॅक्टर्स फाइंड करतो इथे. कोफॅक्टर्स ऑफ ए मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्सचे कोफॅक्टर्स आपण मिळवूया. कोफॅक्टरचा तुम्हाला आता चेक करा 3/3 चा मॅट्रिक्स असेल तर 3/3 चे कोफॅक्टरचे फॉर्म्युला म्हणजे 3/3 चे साइन काय दिले होते प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. हे अप्लाय करा आणि आपले कोफॅक्टर्स लिहून टाका. चला स्टार्ट करूया. पहिला एलिमेंट पहिला साइन आहे 10 × प्लस प्लस 10. दुसरा एलिमेंट 0 ला साइन नसता 0 0 लिहून टाका. त्यानंतर बघा सेकंड रो चा पहिला एलिमेंट 10 आहे इथं मायनस आहे 10 × मायनस मायनस 10. ज्याच्या साइननेच मल्टिप्लाय करायचं बघा 5 × प्लस प्लस 5. 0 ला साइन नसतंच. त्यानंतर 2 थर्ड रो मध्ये 2 × प्लस प्लस 2 4 × मायनस मायनस 4 2 × प्लस प्लस 2 झाले बघा आपले कोफॅक्टर्स. कोफॅक्टर्स नंतर पुढची स्टेप आपली ऍडजॉइंट. आता झालं सॉल्व्ह झाल्यासारखं सम आहे. मायनर मध्ये जरा थोडं त्रासदायक बाकी सगळं इझी. आता ऍडजॉइंट म्हणजे काय होतं सिंपली टर्न्स रोज इनटू कॉलम. हे जे आडवे रो आहेत त्याला फक्त कॉलम मध्ये द्या. 10 0 0 पहिला रो आहे इथं 10 0 0 पहिला कॉलम होईल. दुसरा रो -10 5 0 -10 5 0 तो सेकंड रो होता इथं सेकंड कॉलम झाला. आणि आता थर्ड रो 2 - 4 2 हा थर्ड रो आहे इथं तो थर्ड कॉलम होईल. झाला ऍडजॉइंट. ऍडजॉइंट फाइंड केल्यानंतर आपलं शेवटची स्टेप आपली म्हणजे फॉर्म्युला A इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ A इंटू ऍडजॉइंट ऑफ A. आता यात व्हॅल्यूज टाकूया. A इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ A. A चा डिटरमिनंट किती आला बघा आपला 10 इथं मांडतो मी आणि त्याचा ऍडजॉइंट किती काढला आपण आता ऍडजॉइंट काढलाय 10 - 10 2 त्यानंतर 0 5 - 4 0 0 2. याचा फायनल आन्सर आणि हा सगळं 3 मार्कांची मेथड आहे ज्यावर क्वेश्चन तुम्हाला हमखास विचारला जातो. ही मेथड परफेक्टच झाली पाहिजे. मी जसं सम सोडवलंय तसंच अजून तुम्ही एखादा सम घ्या स्वतःहून ट्राय करा. जर काही अडचण आली मला सांगा. तर ही मेथड आपल्या ठिकाणी कंप्लीट झाली. आता पुढची महत्त्वाची मेथड आपण बघूया कोणती आता रिडक्शन मेथड. रिडक्शन मेथड शक्यतो बघा आपला वर्ड प्रॉब्लेम विचारला जातो. मग मी वर्ड प्रॉब्लेमच घेतो आणि आपण तो सम रिडक्शन मेथडने सोडवूया. आता मी तुमच्यासमोर मांडलेला क्वेश्चन आहे जर रिडक्शन मेथडवर जास्तीत जास्त असा प्रॉब्लेम विचारला जातोय. हा एक क्वेश्चन आलेला आहे बोर्डला आणि असेच प्रॉब्लेम येतात जे रिडक्शन मेथडवर विचारले जातात. तर आता बघूया रिडक्शन मेथड काय असते ते आधी समजून घ्या. की तुम्हाला रिडक्शन मेथड मध्ये ax = b हा जो फॉर्म्युला आहे जो आपल्याला यूज करायचा आहे. a म्हणजे काय असतो 2/2 किंवा 3/3 मॅट्रिक्स असेल. b हा काय असेल राईट साइडचे काय व्हॅल्यूज असतील आणि x काय असेल व्हेरिएबल डिफाइन करण्यासाठी एक व्हेरिएबल आहे. चेक करू आपण हे सम मधून कसं आपल्याला फाइंड करायचं आहे. पण अजून एक की कन्वर्ट हे आपला फॉर्म्युला लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं कन्वर्ट द मॅट्रिक्स A हा जो A मॅट्रिक्स असेल तो आयदर अप्पर ट्रायंगुलर और लोअर ट्रायंगुलर. अप्पर ट्रायंगुलर म्हणजे काय लोअर ट्रायंगुलर म्हणजे काय अप्पर ट्रायंगुलर म्हणजे हे 3 एलिमेंट तुम्हाला झिरो करायचे आहेत किंवा लोअर ट्रायंगुलर म्हटलं तर तुम्हाला हे 3 एलिमेंट झिरो करावे लागतील. कोणते तरी 3 एलिमेंट झिरो करा. 3च एलिमेंट कन्फर्म नाहीतर हे पण ते पण एक सोबत नाही. फक्त 3 एलिमेंट कोणतेही झिरो करा काही प्रॉब्लेम नाही आपल्या व्हॅल्यूज निघून येतील. चल आपण स्टार्ट करूया. हा प्रॉब्लेम तुमच्यासमोर मांडलेला आहे आपण समजून घेऊया कसं काय करायचंय. पहिलं काम आपलं याची जे पण वर्ड प्रॉब्लेम दिलाय त्याचं इक्वेशन आधी बनवा. पहिलं आपल्याला दिले बघा 3 नंबर्स आर ऍडेड. 3 नंबर्स आहेत मग आपण 3 नंबर्स काय म्हणू आपण x y z. इथं म्हणतो मी आन्सर मध्ये दिले 3 नंबर्स b x, y, z रिस्पेक्टिव्हली. हा
तर मी 3 नंबर काय म्हणले एक्स वाय झेड मानले. मग मी काय म्हणतो पुढे अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन्स, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन काय काय कंडिशन दिल्यात बघा. पहिली कंडिशन आहे की पहिलं बघा 3 नंबर्स आर ऍडेड देअर सम इज 2. 3 नंबरची सम आहे 2 म्हणजे याचा अर्थ पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर म्हणजे कोण एक्स वाय झेड. या तिघांची ऍडिशन किती आहे बघा, तिघांची ऍडिशन आहे बघा 2. आणि एक्स वाय झेड आपले 3 नंबर आहेत जे आपण मानलेले आहेत. मग तिघांची ऍडिशन म्हणजे एक्स वाय झेड ची ऍडिशन दॅट इज 2. पहिले इक्वेशन तुमच्या समोर रेडी आहे, इक्वेशन नंबर 1. दुसरी कंडिशन रेडी करा. If 2 times the second number is subtracted, 2 times second number subtracted, साइडला मी कॅल्क्युलेशन करतो. सेकंड नंबर कोण होता y, y चा 2 टाइम्स म्हणजे 2y, सबट्रॅक्टर म्हणजे मायनस. कुणापासून सबट्रॅक्ट करायचं बघा, सबट्रॅक्ट फ्रॉम द सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड. पहिला आणि तिसरा नंबरच्या ऍडिशन मधून, म्हणजे पहिला नंबर म्हणजे x, थर्ड नंबर म्हणजे z, x प्लस z मधून हा नंबर मायनस केला 2y, तर किती असेल म्हणतात बघा, from the sum of the first and third number we get 8. याचा आन्सर 8 मिळत आहे. म्हणजे हीच कंडिशन आपण जर प्रॉपर मांडली, सिक्वेन्शियल अरेंज करतो x minus 2y plus z is equal to 8. ही इक्वेशन नंबर 2 झालं तुमचं. पुढची कंडिशन रीड करा, थर्ड वाली. काय सांगितलं, if 3 times the first number is added, 3 times the first number म्हणजे 3 times first number म्हणजे x. पहिला नंबर x आहे आपला, मग तो 3 times 3x. पुढे 3 times the first number is added to the sum of second and third number. सेकंड आणि थर्ड म्हणजे y आणि z मध्ये ऍड केला तर आन्सर किती 4 आहे. झालं, म्हणजे तिसरं इक्वेशन पण मिळालं 3x plus y plus z is equal to 4. इक्वेशन नंबर 3. माझे 3 इक्वेशन तयार झालेले आहेत. आता मी इथून पुढे काय करतो, सम आता सोडवायला घेऊया, आपले रिडक्शन मेथड फॉलो करूया. चला, वर्ड प्रॉब्लेमचं काम संपलं. या ठिकाणी त्याचं काम होतं फक्त इक्वेशन बनवून देणे. इक्वेशन प्रॉपर बनवा तेच महत्त्वाचं आहे, त्यावर आपला आन्सर डिपेंड आहे. आता पहिलं जे सम आपल्या समोर आहे, सांगितल्याप्रमाणे रिडक्शन मेथड ax b या फॉर्ममध्ये तुम्हाला सम लिहायचं असतं. a आहे तसं मॅट्रिक्स मांडा. a मॅट्रिक्स म्हणजे काय, x y जे इक्वेशन आहे त्याचे फक्त कोएफिशिएंट मांडा. x y चे कोएफिशिएंट इथे बघा 1 पहिल्या रो मध्ये 1 1 1. लक्षात ठेवा एक्स वाय झेड समोर काहीच नाही म्हणजे 1 1 1 हा त्याचा कोएफिशिएंट बाय डिफॉल्ट असतो. त्यानंतर सेकंड रो मध्ये 1 2 1 आणि थर्ड रो मध्ये 3 1 1. आणि त्यानंतर x म्हणजे काय असतात, तर x म्हणजे तुमचे व्हेरिएबल्स असतात. कोणते व्हेरिएबल आहेत बघा, एक्स वाय झेड हे 3 व्हेरिएबल आपण मानलेले, जे तिन्ही व्हेरिएबल यामध्ये पुट अप करायचे. राईट साइडला b म्हणजे राईट साइडचे व्हॅल्यूज दॅट इज 2 8 4. हे झालं तुमचं रिडक्शन मेथडच्या अकॉर्डिंग तुम्ही मांडलेले व्हॅल्यूज. इथून पुढचं तुमचं काम आहे की आता ह्या ए मॅट्रिक्सला मध्ये कोणतेही 3 एलिमेंट झिरो करा. कोणतेही म्हणजे कोणते, अप्पर ट्रायंगुलर किंवा लोअर ट्रायंगुलर. चला, अप्पर ट्रायंगुलर कोणतं इझी पडेल ते बघा, त्या हिशोबाने आपण सबट्रॅक्शन. आता मी बघा इथे थोडं रो मेथडचं थोडं ऍप्लिकेशन होतं, यूज होत आहे. हे बघा, आपले पहिले आपला फर्स्ट रो आहे, हा आपला सेकंड रो आहे आणि हा आपला थर्ड रो आहे. आता कोणते 3 एलिमेंट झिरो करता येतील आपल्याला काय म्हणून पटकन, म्हणजे जसं की इथे बघा हे 3 एलिमेंट झिरो करता येतील का, हे 3 एलिमेंट झिरो करतात ह्याचा विचार करायचा आधी. इथं बघा मी इथं 1 1 केलं, इथं पटकन झिरो एकच झिरो होईल. इथं मला दिसतं बघा हे 1 1 आणि हे 1 1 सेम दिसताय, तर या दोघांची जर सबट्रॅक्शन केली तर मला वाटतं हे 2 एलिमेंट पटकन झिरो होतील. म्हणजे मला वाटतं कोणता आपला लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स पटकन बनवता येईल. मग आपण हे 3 एलिमेंट आपण झिरो बनवण्याचा प्रयत्न करूया, फास्ट होईल. काय करू बघा, इथं 2 झिरो आणायचे असेल तर r1 बघा पहिल्या रो आणि तिसऱ्या रोची सबट्रॅक्शन करावी लागेल. मग मी काय म्हणाले बघा, r1 r3 म्हणजे पहिल्या रो आणि तिसऱ्या रोची मी सबट्रॅक्शन जर केली तर 1 1 0 1 1 0 होईल. अजून एक ऑपरेशन करू लगेच, कोणतं, अँड इथं पण झिरो काढायचं आपल्याला. मग इथं 1 आहेच की आपल्याकडे, मग पुन्हा मग 1 1 केलं तर इथं परत झिरो होईल. म्हणजे याची आणि याची पण सबट्रॅक्शन करून टाका. म्हणजे कोणता, सेकंड रो आणि थर्ड रोचे म्हणजे कोण, r2 r1 r3 म्हणजे तुमचा अप्पर लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स झिरो होऊन जाईल. हे ऑपरेशन फक्त आणि फक्त लेफ्ट साइड आणि राईट साइडला होईल. इथे व्हेरिएबल मध्ये होत नसतं, व्हेरिएबल आहे तसेच लिहून घ्या एक्स वाय झेड. पहिलं काम मी कुणाचे सबट्रॅक्शन करतोय, r1 r3 पहिल्या रोची तिसऱ्या रोची. चेंज बघा, जे स्टार्टिंगला तुम्ही लिहिलंय त्याच रो मध्ये बदल होत असतो. मग पहिल्या रो मध्ये काय चेंज होणार आहे, पहिल्या रो आणि तिसऱ्या रोची सबट्रॅक्शन करून लिहिली जाईल. बघा पहिल्या रो आणि तिसऱ्या रोची सबट्रॅक्शन 1 3 -2 1 1 0 1 1 0 2 4 -2.
पहिल्या रोचं काम संपलं. आता सेकंड रोचं ऑपरेशन आहे ते पण लिहून टाका. सेकंड रो आणि थर्ड रोची सबट्रॅक्शन करा, पण चेंज होणार सेकंड रो मध्ये, कारण स्टार्टिंग R2 आपण डिफाइन केलाय. R2 minus R3 करा सबट्रॅक्शन. 1 minus 3 minus 2 minus 2 minus 1 minus 3 1 minus 1 0 8 minus 4 4. थर्ड रो मध्ये काही चेंज होणारच नाहीये, तो आहे तसा आपण लिहून ठेवूया, आहे तसा ॲज इट इज. अशा प्रकारे तुम्ही बघाल तर माझा लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे तीनही लेवल माझे झिरो झालेले आहेत. मग इथून पुढचं काम काय, तर त्यांचं काम असं आहे, इथं आल्यानंतर तुम्हाला हे मॅट्रिक्स एक इक्वेशन बनवायचे आहेत, किंवा बाय इक्वेलिटी ऑफ मॅट्रायसेस. बाय इक्वेट जर केलं तुम्ही साईड, तर तुम्ही पहिलं काय करा, पहिला जो मॅट्रिक्स आहे यात बघा, या रोने याला मल्टिप्लाय करायचं असतं, किंवा सिंपल एक काम करा, पहिला कॉलम म्हणजे x चा असतो, दुसरा कॉलम म्हणजे y चा, तिसरा कॉलम म्हणजे z चा असतो. फक्त हे व्हेरिएबल त्याला x मल्टिप्लाय करून लिहून घ्या. हे बघा, पहिल्या रो मध्ये -2 * x सोबत म्हणजे -2x, आणि 0 * y म्हणजे 0 झाला, 0 * z म्हणजे 0 झाला, आणि राईट साइडला काय इज इक्वल टू बघा आपल्याकडे -2. याचं काम संपलं. इथं लगेच उत्तर झालं आपलं बघा, मायनस मायनस दोन्ही साइड प्लस झाल्या, 2x = 2, x ची व्हॅल्यू आली 2 * 1 = 2, x मिळालं. आता y पाहिजे. y पाहिजे असेल तर दुसरा साइड बघा, दुसरा रो मध्ये बघा, -2 कोणत्या x च्या रो कॉलम मध्ये, -2 * x -2x -3 * y -3y, आणि 0 * z 0 होणार. राईट साइडला काय आपल्याकडे बघा 4. चला इथे याचं पण लगेच आन्सर मिळवून घ्या. मायनस साइन जर मल्टिप्लाय केलं तर काय भेटेल, +2x +3y -4. अजून एक x ची व्हॅल्यू माहिती आहे, x ची व्हॅल्यू 1 जर मी यामध्ये टाकली तर 2 1 चा काय होणार माझं 2 +3y = -4. म्हणजे 3y = -4 +2 तिकडे गेला -2, आणि 3y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -6. 3 मल्टिप्लाय केला डिवाइड, 3 2 6, y ची व्हॅल्यू आली -2. शेवटचा रो काय आपला शेवटचा, की 3 * x 3x, शेवटचं इक्वेशन 1 * y y, त्यानंतर शेवटचं 1 * z z. राईट साइडला आहे आपल्याकडे 4. चला यामध्ये x आणि y तुम्हाला माहित आहे, यात टाकूया z मिळवूया. 3 x ची व्हॅल्यू काय 1 म्हणजे 3 1 = 3 होणार, y ची व्हॅल्यू -2 + z = 4. 3 - 2 होणार 1 + z = 4, z = 4 +1 तिकडे गेला -1, z = 3. ही आली बघा z ची व्हॅल्यू. म्हणजे फायनली काय म्हणू शकतो, रिक्वायर्ड 3 नंबर्स आर कोणते होते रे, 1 -2 and 3. आपला असं करेक्ट रॉंग चेक करून पाहू शकता. कसं, या तिघांचे ऍडिशन 2 होते का, तिघांचे ऍडिशन 2 बघा, 1 -2 म्हणजे -1 -1 आणि +3 +2 येते, म्हणजे आपल्या 100 बरोबर होईल. आपला आन्सर करेक्ट आहे. ठीक आहे, आता इथपर्यंत आलंय. मी एक तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम रिडक्शन सोडून दाखवलेला आहे. असं काही नाही की हाच प्रॉब्लेम येऊ शकतो, तर तुमचं कर्तव्य असेल की याच्यासारखा अजून एक प्रॉब्लेम बघा, तो इक्वेशन मांडा आणि याच मेथडने सोडवून घ्या, कारण आपले 4 मार्क हातातले आहेत बघा. हा वर्ड प्रॉब्लेम आला तर डायरेक्ट 4 मार्कासाठी असेल, जो डी सेक्शन मध्ये विचारला जातो. ठीक आहे, चला अशा प्रकारे आपण काय केलं, आज ऍडजॉइंट मेथड, रिडक्शन मेथडची चांगल्यापणे रिव्हिजन तुम्हाला दिलेली आहे. जर तुम्हाला रो कॉलमची मेथडची रिव्हिजन पाहिजे असेल तर अजून मी त्याचा पार्ट बनवून टाकेल, पण जर नसेल तर मी म्हणेल ह्या 2 मेथड परफेक्ट करून टाका, कारण याचे मॅक्झिमम चान्स असते तो आपल्या आताच्या पेपरला येण्याचे. ठीक आहे, तसं कळवा. आणि आपल्या चॅनलवर मी रोज डे बाय डे काय रोज एक पार्ट टाकत आहे, की काय करा, जर लगेच व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच पाहून घेत चला, म्हणजे आपल्याकडे जास्त वेळ नंतर लागणार नाही. कारण आता 20 25 30 मिनिटाचे व्हिडिओज असतील, तर तेवढा वेळ आपल्याला नक्कीच आत्ताच मिळू शकतो. नंतर दिवसेंदिवस आपलं काय होईल, टायमिंग कमी कमी येत, एक्झाम जवळ येत असल्यामुळे प्रेशर वाढत जाईल. मग तसं तुम्हाला म्हणजे काय करावं, हे करावं ते करावं कळणार नाही. सो एकदम बेस्ट वे आहे. एक साइडने तुमचा मॅथ्स आता चालूच आहे आणि तुम्ही बाकी स्टडी करत राहा, म्हणजे मॅथ्सही रिकवर होईल पण बाकी सगळे होत राहतील. सो म्हणजे रोज आपले काय करा, सबस्क्राईब करून ठेवलेलं असेलच तर बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, कारण जेणेकरून व्हिडिओ पडला की रोज सकाळी सकाळी मी व्हिडिओ टाकतो म्हणजे टाकतोच. तुम्ही उठल्या उठल्या बघा किंवा संध्याकाळी झोपताना बघा, पण व्हिडिओ बघा आणि आपला टॉपिक आणि आपल्या IMP पार्ट्स कंप्लीट आणि रिकवर करून घ्या. धन्यवाद, भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये.